दरम्यान या सगळ्या संदर्भात एकीकडे घोषणा होत असतानाच आता ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख हे पोहोचलेले होते। पाहणी करता उद्धव ठाकरेंनी विविध जिल्ह्यांमध्ये पाहणी केली आहे आणि आग्रही मागणी केलेली आहे या अनुषंगाने, कारण मदत लवकरात लवकर पोहोचायला हवी आणि मदतीसाठी काय मुहूर्त पाहताय का असाही सवाल उद्धव ठाकरेंनी सरकारला विचारला। एकूण 3 जिल्ह्यांमध्ये त्यांनी पाहणी केलेली आहे। लातूर, धाराशिव आणि अन्य जिल्ह्यांमध्ये देखील ते पोहोचलेले होते, 2 जिल्ह्यांमध्ये किंबहुना, आणि शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांनी जाणून घेतल्या। त्यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे। शेतकऱ्यांना मदत न केल्यास रस्त्यावर उतरू असा इशारा देखील उद्धव ठाकरेंनी यावेळी दिलाय। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि त्यांच्याबद्दल अधिक माहिती देखील घेतलेली आहे। याला 10,000 रुपये खर्च करायचा, काय करू एकरी 50,000 रुपये देऊन बी मला उपकार नाहीत सरकारचे। तुम्ही सांगा, तुम्ही सांगा आम्हाला परवडेल का? आत्ताच जर का जे झालेलं नुकसान आहे त्याची साफसफाई करायला गेलं तरी त्याच्या दुपटीने खर्च येणार आहे। म्हणजे ही एक प्रकारे शेतकऱ्यांची सरकार थट्टा करते। आपल्या बाजूचं जे राज्य आहे म्हणजे पंजाब, त्या पंजाबमध्ये सुद्धा गेल्या काही दिवसांपूर्वी असंच संकट आलं आणि तिथल्या आप सरकारने जी मदत तिथल्या शेतकऱ्यांना दिलेली आहे, जाहीर केलेली आहे आणि ती कालबद्ध मर्यादेमध्ये जाहीर केलेली आहे, ती जवळपास हेक्टरी 50,000 रुपये। पंजाबसारखं राज्य जर एका हेक्टरला 50,000 रुपये देऊ शकत असेल तर महाराष्ट्राने द्यायला काहीच हरकत नाहीये। पीएम केअर फंडातून माझ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, नाहीतर शेतकऱ्याला पर हेक्टरी 50,000 रुपये द्या। ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पंतप्रधानांनी एक विश्वगुरू म्हणून आपल्या शेतकऱ्यांची काळजी घ्यायला त्यांना काही हरकत नाहीये। म्हणून ही काही जबाबदारी ही पंतप्रधानांनी घ्यायला पाहिजे। परत सांगतो, पीएम केअर फंडातून भरघोस मदत म्हणजे शेतकऱ्यांना ते कर्जमुक्त करू शकतात, एवढे पैसे त्यांच्याकडे त्या पीएम केअर फंडामध्ये आहेत। जर पीएम केअर फंड आत्ता वापरणार नसाल, मुख्यमंत्र्यांची योग्य वेळ आत्ता येणार नसेल तर योग्य वेळ येणार कधी आणि पीएम कोणाची केअर घेत आहेत हे सुद्धा आम्हाला कळू द्या। माझी अपेक्षा आहे दिवाळीच्या आत, कारण मुख्यमंत्र्यांनी काल तसं घोषणा केलेली आहे, दिवाळीच्या आत मी दिवाळीच्या नंतर परत एकदा मराठवाड्यामध्ये येणार तर आहेच, पण शेतकऱ्याला जर का या सरकारने कर्जमुक्त केलं नाही तर कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही। तर कर्जमाफीच्या मुद्द्यावरूनही उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीस यांना टोला लगावले। आपण बघूया। निवडणुकीच्या तोंडावर कर्जमुक्ती किंवा कर्जमाफी जाहीर केली आणि त्याच्यात सुद्धा एवढ्या अटीतटी टाकल्या होत्या की शेतकरी म्हणाला याच्यापेक्षा मी एक वेळ पाहिजे तर गळफास लावून घेतो पण तुमची कर्जमाफी नको। शेतकऱ्यांना आज मी सांगतो की एकतर आत्महत्येचा विचारही मनात आणू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत, पण मुख्यमंत्र्यांना विचारतोय की तुमची योग्य वेळ ही काय तुम्ही पंचांग बघून सांगणार आहात की कधी योग्य वेळ आहे, मुहूर्त काढून सांगणार आहेत का? शेतकऱ्याला कर्जमुक्त तर केलं पाहिजे। सरसकट कर्जमुक्तीची मागणी आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने करतो आहोत आणि ती जर का सरकारने मागणी मान्य केली नाही तर शेतकऱ्यांच्या बरोबरीने शिवसेना रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा सुद्धा आम्ही सरकारला देतो।